2025 याच ग्राउंड वरती आपल्याला दिनांक 19 मे व 20 मे 2025 या 2 दिवसांमध्ये क्रिकेटचा महासंग्राम थरार या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। चला पुन्हा एकदा जाऊया दुसऱ्या फेरीतला हा सामना या ठिकाणी चालू केला जातोय तो म्हणजे चालकोबा पालेगाव वर्सेस जांभूलवाडी तुळशी या दोन संघांदरम्यान सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत। दोन्ही संघाचे 12th मॅन या ठिकाणी येऊ द्या। स्ट्राइक वरती ओमकार नॉन स्ट्राइक एंड वरती आहेत विपुल। गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रुपेश वैयक्तिक पहिले षटक संघासाठी पहिले षटक घेऊन येत आहेत गोलंदाज रुपेश। चालकोबा पालेगाव संघासाठी गोलंदाज पहिला चेंडू फेस करतील ओमकार। फुले थिरेवाचा चेंडू होता सुंदर गोलंदाजी सटीक भेदक मारा त्या ठिकाणी पहिला चेंडू वरती केला गेलाय। रुपेश यांच्याकडून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज ओमकार यांचा परंतु अयशस्वी ठरतायत। खातं खोलले गेले जात नाही ते म्हणजे तुळशी संघाचं। पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोलंदाज रुपेश यांचा पंचाच्या डाव्या बाजूने पुढे वर स्टेप आउट घेऊन अंचायतला डीप लॉंग ऑनच्या वरून खेळलेला हा मोठा प्रहार षटकार 6 धावा। दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका त्या ठिकाणी सजवल्या 6 धावाने खातं खोलले गेले ते म्हणजे तुळशी संघाचं। 5 बॉल मध्ये सर्व संपवलं मॅच 3-1। पुन्हा एकदा या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे। सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा कमबॅक केले रुपेशने। पुन्हा एकदा पुढचा चेंडू वरती मोठा प्रहार केला ऑन साइडला डीप मिड विकेटच्या क्षेत्रावर निघून चालला चेंडू सीमारेषा पार षटकार 6 धावांसाठी। पुन्हा एकदा 6 धाव्याने धावसंख्या वाढली आहे। सुंदर फलंदाजी करतोय छोटा फलंदाज ओमकार। छोटा पॅक बडा धमाका या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखवताना त्या ठिकाणी फलंदाजाला आपण पाहतोय। खास करून ओमकारची खेळी 4 चेंडू मध्ये 12 धावा वैयक्तिक खेळी केली आहे। पहिल्या चेंडूवरती डॉट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार तिसरा चेंडू पुन्हा एकदा डॉट आल्यानंतर चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा षटकार लगावलाय। अशा प्रकारचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झाला तो म्हणजे तुळशी संघासाठी ओमकार यांच्याकडून। पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे रुपेश यांचा षटपी चेंडू आहे। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे उंच हवेमध्ये चेंडू आहे। झेलची संधी आहे झेल खाली आले क्षेत्ररक्षक फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट नाही तर थर्ड अटेम्प्टला टिपला गेलाय झेल संपलाय खेळ। ओमकार यांच्या खेळीचा मात्र या ठिकाणी पूर्ण विराम लागताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे आता मात्र ओमकार यांच्यामध्ये पहिला धक्का मिळाला। ओमकार बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत। तुळशी संघाकडून न्यू फलंदाज संगम 1 डाऊन फलंदाज। धावसंख्या झाली ती म्हणजेच 5 चेंडू आणि 12 धावा। स्ट्राइक वरती आहेत संगम नॉन स्ट्राइक एंड वरती आहेत साधी फलंदाज विपुल। गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रुपेशला आपण पाहतोय आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली गोलंदाज रुपेशने। पुन्हा एकदा पहिला चेंडू फेस करतील रुपेश यांच्या गोलंदाजीचा संगम। सुंदर स्लोअर वन चेंडू थोडासा व्हेरिएशन पाहायला मिळाला अवे फ्रॉम द बॉडी चेंडू हाताळला गेलाय आणि
षटक समाप्तीचा इशारा आला पंचांकडून. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते म्हणजेच 12-12 धावसंख्येवरती एक गडी बाद. जांभूलवाडी तुळशी संघाचं स्कोर या ठिकाणी आपण पाहायला मिळते. सुंदर प्रकारचे त्या ठिकाणी फलंदाजी ओमकारने स्टार्ट करून दिले ते म्हणजेच जांभूलवाडी तुळशी संघाला. आणि कमबॅक देखील करून दिले एक ब्रेकथ्रूच्या रूपामध्ये रुपेशने सलकबा पालेगाव संघासाठी. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. सलकबा पालेगाव संघाकडून गोलंदाज पाहायला मिळतील. गोलंदाज श्रेयस त्या ठिकाणी तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सलकबा पालेगाव संघासाठी. आणि स्ट्राईक वरती आहेत फलंदाज तुळशी संघाचे फलंदाज विपुल स्ट्राईक वरती आहेत. पहिला चेंडू फेस करतील श्रेयस यांचा. पंचाच्या डावा बाजूने विपुल यांच्यासाठी पहिला चेंडू आहे. पहिला चेंडू ब्लॉक लेंथवरचा चेंडू होता. सुंदर प्रकारचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्लोवर वन थोडासा व्हेरिएशन पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. पहिल्या चेंडू मध्ये व्हेरिएशन आणि सरळ निघून गेला यष्टिरक्षक रुपेश यांच्या हातामध्ये चेंडू विसावलेला आहे. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. पण एकदा क्षेत्ररक्षक सजवलंय गोलंदाज श्रेयस याने. विपुल पुन्हा एकदा दुसरा चेंडू फेस करतील श्रेयस यांच्या गोलंदाजीचा. षटपीच चेंडू आहे. चेंडूला मात्र कट केलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. सुंदर टिपलाय. झेल संपलाय. खेळ पुन्हा एकदा विपुल यांच्या खेळीला या ठिकाणी ब्रेक देताना पाहायला मिळतोय सलकबा क्रिकेट संघ पालेगाव यांच्याकडून. झेल बाद झालेत पुन्हा एकदा फलंदाज विपुल. आणि विपुल बाद झाल्यानंतर न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. एक खंडे फलंदाज हार्ड हिटर यांच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू फेस करतील श्रेयस यांच्या गोलंदाजीचा. बघूया. आणि आता पुन्हा एकदा उंच चढवण्याचा प्रयत्न आहे. एज लागलाय. जो झेलची संधी आहे रुपेशला. स्टिपलाय झेल. पुन्हा एकदा रुपेशने सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. वन मोर विकेट गॉन. ब्रेक टू ब्रेक 2 चेंडूवरती लगातारच्या 2 विकेट येत आहेत सलकबा क्रिकेट संघ पालेगाव संघासाठी. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते म्हणजे गोलंदाज श्रेयस यांच्याकडून. पहिल्या 3 चेंडूवरती समीकरण जर पाहायला गेलं, पहिला चेंडू निर्धाव केला, दुसऱ्या चेंडूवरती झेलबाद, तिसऱ्या चेंडूवरती झेलबाद आणि आता मात्र हॅट्रिकची संधी आहे श्रेयससाठी. श्रेयसने जर का हॅट्रिक पटकावली तर 101 रुपयाचा पारितोषिक त्या ठिकाणी लागले गेले ते म्हणजेच प्रजेश पवार यांच्याकडून श्रेयस यांच्यासाठी. न्यू फलंदाज आहेत रितेश. रवी मर्वे यांच्याकडून देखील 101 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. बघा या ठिकाणी पारितोषिकांचा वर्षा होताना खेळाडूंवरती पाहायला मिळतोय. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 ब्रेक थ्रू मिळवले आहेत. ह्या चेंडूवरती महत्वाचा चेंडू आहे, निर्णायक चेंडू असणार आहे तो म्हणजे गोलंदाजीसाठी. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करते फलंदाज रितेश. पुढचा चेंडू आहे स्लोअर वन चेंडू, एज लागली. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतो तो म्हणजे थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये आणि डिक्लेअरच्या रूपामध्ये 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. धाव पोहोचते ती म्हणजेच 13 या धावसंख्येवरती. गोलंदाजाने मात्र आपलं अचूक त्या ठिकाणी कार्य केलं होतं. थोडंसं क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाही. यष्टिरक्षकाकडून थोडीशी मिस फिल्डिंग होती. तोपर्यंत 1 धाव मिळाली आहे. त्या ठिकाणी हॅट्रिकची संधी झाली होती. हॅट्रिक जवळजवळ पूर्ण होण्याच्या मार्गाने आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु थोडीशी मिस फिल्डिंगच्या रूपामध्ये 1 धाव मिळते. एका धावेने 13 धावसंख्या होती मजल मारली आहे ते म्हणजेच तुळशी संघाने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे गोलंदाज श्रेयस यांचा. आता मात्र पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू आहे. चेंडूला कट केले, चेंडू घेऊन काढले. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण करतात. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय आणि बघता बघता 1चं रूपांतर 2 धावेमध्ये केले गेले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्या वाढली. धावून पोहोचते ती म्हणजेच 15 या धावसंख्येवरती टीम जांभूलवाडी तुळशी संघाची. पुन्हा एकदा रितेश आहे स्ट्राईक वरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज श्रेयस तयार. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमवतात बघूया. षटपीच चेंडू आहे. चेंडू मात्र खाली जातो. चेंडू बॅटच्या पाट्यामध्ये येत नाही आणि 22 मध्ये 1 धाव मिळते आणि दुसऱ्या धावेसाठी गडी बाद होत आहेत.
धावसंख्या 1 ने पडल्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 16 या धावसंख्येवरती टीम तुळशी जांभूळी संघाची 2 षटकांचा सामना असल्यामुळे 2 षटकांमध्ये धावा जमवल्या गेल्या त्या 16-17 धावांचं टार्गेट दिलाय पुन्हा एकदा चालकबा पालेगाव संघाला. यानंतरचा होणारा जो सामना आहे तो म्हणजेच सतीदेवी पालेकोंड वर्सेस श्री भैरीनाथ शेनाळे या 2 संघांच्या कर्णधारांना विनंती आपण टॉस का बॉस या ठिकाणी यायचंय. टॉस केला जाईल आपल्या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आपण टॉस साठी या. पुढील होणारा सामना चाळकोबा खामराज चषकचा पुढील सामना पाहायला मिळतोय शेनाळे विरुद्ध सतीदेवी पालेकोंड विरुद्ध श्री भैरनाथ शेनाळे. दोन्ही संघाचे कर्णधार शेनाळे संघाचे कर्णधार अतिश दोंडगे इथे उपलब्ध आहेत. नक्कीच त्यांचे देखील आभार. सतीदेवी पालेकोंड आपले कर्णधार पाठवायचे टॉस का बॉस मध्ये. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपलब्ध आहेत. नाणेफेकचा कौल होतो या दोन्ही संघांमध्ये. नक्कीच दोन्ही संघांना माझ्या शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. पहा नाणेफेकचा कौल शेनाळे संघाचा कौल छापचा पुकार आणि काट आलाय. पालेकोंड संघ टॉस विन. काय वाटतं आपण नाणेफेकचा कौल जिंकलाय आपल्याला काय आपल्या निवडणार? आम्ही क्षेत्ररक्षण निवडणार आहोत. नक्की क्षेत्ररक्षणाची निवड केली आहे पालेकोंड संघ. आपण 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी रनांपर्यंत आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल. शेनाळे संघ आपण जर टॉस विन झाला असता तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण असेल आमचा निर्णय. नक्कीच त्यांचं देखील क्षेत्ररक्षण असतं. आणि आपण काय करता 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? जास्तीत जास्त धाव करण्याचा प्रयत्न आम्ही करू. नक्कीच जास्तीत जास्त धाव करण्याचा प्रयत्न करणार. दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो या सामन्यासाठी. आणि पुढील सामन्याची सुरुवात करूया श्री वैभव सर यांच्याकडे. धन्यवाद. टॉस का बॉस या ठिकाणी आपण पाहिलात स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळाला. पुढील मॅचचा टॉस त्या ठिकाणी केला गेला दोन्ही संघांच्या दरम्यान. त्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय चालू असणारा सामना देखील आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. जो चालकबा क्रिकेट संघ पालेगाव यजमान संघ आहे त्यांच्याच विरुद्ध लढत करणारा संघ आपण तुळशी संघाला देखील पाहतोय. 2 षटकामध्ये 17 धावा त्या ठिकाणी बनवायच्या. 8.50 ची सरासरी 2 षटकामध्ये पूर्ण करायचे दोन्ही फलंदाजांना. ते म्हणजे सलामीच्या आघाडीचे दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. खास करून केतन आणि त्यांच्या साथीने असणारे रुपेश. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला चेंडू पंचाच्या डाव्या बाजूने रुपेश यांच्यासाठी पहिला चेंडू आहे. फुलेन तिरावाचा चेंडू होता. चेंडू सरळ निघून गेलाय यष्टिरक्षकांच्या हातामध्ये. कोणत्या प्रकारची चुकी केली नाही यष्टिरक्षकाने. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज श्लोक. गोलंदाजी मार्क वरती तयार आहे. पुन्हा एकदा पंचाच्या डाव्या बाजूने श्लोक यांचा पुढचा चेंडू असेल रुपेशसाठी. शॉर्ट पिच चेंडू आहे. आता मात्र पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे पंचांकडून. पुन्हा एकदा वाईट चरबामध्ये अतिरिक्त 1 धाव मिळते. 1 धावेने खातं खोलले गेले ते म्हणजेच चालकबा पाले संघाचं. 1 चेंडूचा खेळ झाला. 1 चेंडू मध्ये धाव संख्या झाली ती 1. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार पंचांच्या डाव्या बाजूने. पुढचा चेंडू आहे शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडूला पुन्हा एकदा कट केलाय. चेंडू काढलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडून मिस फील्ड होते. त्यानंतर ड्रिपच्या ठिकाणी प्रोटेक्शन पाहायला मिळते. तोपर्यंत 1च धाव पूर्ण केली. 1 धावेने धाव संख्या वाढल्या जाऊन पोहोचते म्हणजेच 2 या धाव संख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार पंचांच्या डाव्या बाजूने. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज स्ट्राईक वरती. केतन पहिला चेंडू फेस करतील. आणि आता मात्र पुन्हा एकदा ब्लॉक वरचा चेंडू होता. जोरदार अपील केली आहे परंतु
लेग बायच्या मध्ये एकदम इथे पंचांकडून कोणत्या प्रकारची रिॲक्शन पाहायला मिळत नाही. एक धाब्याने धावसंख्या वाढली आहे. धावून उपस्थिती 3 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. फुले तीरावरचा चेंडूला आता मात्र ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निघून चालला चेंडू. वन बाबू सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय झणझणीत सालकबा खेमराजा चषक 2025 मध्ये चौकार. हॅलो सांगा 4 धावेने धावसंख्या उपस्थिती म्हणजेच 7 या धावसंख्येवरती. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये एक मोठा प्रेशर रिलीज फटका या ठिकाणी खेळला फलंदाज रुपेशने. थोड्याशा पहिल्या 2-3 चेंडूवरती सुंदर प्रकारची गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा आता मात्र बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र सरळ निघून जातो यष्टिरक्षकांच्या हातामध्ये. पुन्हा थोडस कमबॅक करतात गोलंदाज श्लोक. तुळशी संघासाठी धावसंख्या स्थिरवली. धावसंख्या आहे ती म्हणजेच 7 धावा. 5 चेंडूचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. श्लोक यांच्या गोलंदाजीचा पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आता रुपेश. पुढचा चेंडू आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा ब्लॉक वरचा चेंडू होता. चेंडूला खेळ काढले शॉर्ट लेगच्या दिशेने. एकदा पूर्ण केलाय. एका धाब्याने धावसंख्या वाढली. धावून उपस्थिती 8 या धावसंख्येवरती. पहिला षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली म्हणजेच 8. जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. आता मात्र पहिल्या चेंडूवरती 8 धावांचं समीकरण त्या ठिकाणी पूर्ण केले फलंदाजी करताना रुपेश आणि केतनने. दुसऱ्या गोलंदाजीसाठी बघूया त्या ठिकाणी कोण गोलंदाज तयार होणार हे देखील तितकंच पाहणं गरजेचं असेल. आता मात्र 50-50 वाला सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. अजून रफ अँड टफ वाला सामना असेल. शेवटच्या क्षणापर्यंत लढत दोन्ही संघ देखील या ठिकाणी करताना पाहायला मिळणार आहेत. 6 चेंडू मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. तेवढ्याशा या आउटफील्ड पाहताना पण 6 चेंडू मध्ये 9 धावा म्हणजे तितक्याशा धावा बनतील असं खात्रीपूर्वक सांगता येणार नाही. 2 संघाच्या कोणता खेळाडू या ठिकाणी चांगला खेळ करणार हे देखील महत्वाचं ठरणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज ओमकार तयार आहे. पहिला चेंडू आहे रुपेशसाठी. ब्लॉक वरचा चेंडू होता. चेंडूला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. डीप लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. अप्रतिम झेल टिपलाय आणि पहिल्या विकेटचं पतन झाले ते म्हणजेच रुपेश यांच्या गडी बाद होता. रुपेश यांच्या रबामध्ये 8 या धावसंख्येवरती. हा येणारा डब्ल्यू नक्कीच येणाऱ्या 5 चेंडूवरती सामन्याचं समीकरण पूर्णपणे चेंज राहणार आहे. शेवटपर्यंत लढत पाहायला मिळेल. ती मात्र शंका नाही. न्यू फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. श्रेयस यांना आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज ओमकारला पहिल्या चेंडूवरती बेगफिर मिळवून दिला. येणाऱ्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 मध्ये बनवायचा धावा 9. कशा प्रकारची गोलंदाजी करतात आणि फलंदाजी श्रेयस कशा प्रकारे करणार हे देखील तितकंच पाहणं महत्वाचं ठरेल. बच्चनच्या डाव्या बाजूने ओमकार तयार आहेत. स्ट्राईक वरती श्रेयस आता 1 डन फलंदाज. पहिला चेंडू फेस करतील ओमकारच्या गोलंदाजीचा. पहिला चेंडू आहे आणि पुन्हा एकदा आता पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. तितकासा सोपा ठरत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. सामना पुन्हा एकदा समीकरण बदलताना पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. मात्र थोडीशी दडपण दबाव प्रेशर या साऱ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी करतो गोलंदाज ओमकार. पंचांच्या डाव्या बाजूने ओमकारचं पाठ थोडंसं जड पाहायला मिळत आहे. आणि आता मात्र फुले तीरावाचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आलाय. पुन्हा एकदा झेल टिपला गेलाय. तो म्हणजेच क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. अनिकेतने काय एफर्ट लगावलं. डीप लॉंग ऑफ वरून धावत जाऊन त्या ठिकाणी झेल टिपलाय. तो म्हणजेच श्रेयस यांचा पुन्हा एकदा 1 मोर विकेट काउंट. दुसरा कधी बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा धक्का मिळतोय सालकोबा पालीगाव संघाला. सुंदर एफर्ट पाहायला मिळालंय खास करून त्या क्षेत्ररक्षकाकडून.
ज्या ठिकाणी झेल सुटल्यानंतर जवळजवळ 2 ते 3 धावा निश्चितपणे पूर्ण होणार त्या, परंतु त्या ठिकाणी रोख लगावला गेलाय त्या धावांना. आणि आता मात्र एक जमेची बाजू ठरते ती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी की अशा प्रकारची क्षेत्ररक्षण नक्कीच पुन्हा एकदा आपल्याला गेम मध्ये आतमध्ये घेऊन येते. बघूया हिरव्या चेंडूवरती कशा प्रकारची त्या ठिकाणी गोलंदाजी आणि फलंदाजी क्षेत्ररक्षण कशा प्रकारचे होते. फलंदाजी करताना फलंदाज प्रज्ञेश त्या ठिकाणी लेफ्ट हँड फलंदाज, त्यांच्यासाठी देखील एक ऍडव्हान्टेज आहे. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय प्रज्ञेश. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज आहे. पहिला चेंडू आहे प्रज्ञेश यांच्यासाठी. पहिला चेंडू खाली राहतोय, चेंडू बॅटच्या पाट्यामध्ये येत नाही. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धाव घेताना मात्र प्रज्ञेश बाद होतोय. प्रज्ञेश यांच्या पुन्हा एकदा धक्का मिळतोय चालकबा पाले संघाला. आता मात्र पुन्हा सामन्याचं समीकरण बदललंय. धावसंख्या झाली ती 8 या धावसंख्येवरती पूर्णपणे रोख लगावला गेलाय. आतापर्यंत त्या 4 चेंडूवरती एकही धाव दिली नाही गोलंदाज ओमकारने. सुंदर प्रकारची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाल्यानंतर दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेट, चौथ्या चेंडूवरती विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. धावबादच्या रूपामध्ये गडी बाद झालाय आणि आता येणारा 5व्या चेंडूचा खेप. 2 चेंडूमध्ये 9 धावमध्ये 1 षटकार कंपल्सरी आहे. अपेक्षा आहेत त्यामध्ये केतन यांच्याकडून. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय केतन. स्ट्राईक मध्ये केतन कडून अशा पल्लवीत आहेत सालकोबा क्रिकेट संघ. पालिगाव संघासाठी गोलंदाज मात्र सुंदर गोलंदाजी करतो ओमकार. पुढचा चेंडू पंचाच्या डाव्या बाजूने फुलटॉस चेंडू. आता मात्र चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव मिळत नाही आणि एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढली. धाव उपस्थिती 9 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाली 9. आता येणाऱ्या चेंडूचा खेळ आहे शिल्लक 1-1 मध्ये धाव बनवायचे आहेत 8. आता पडली आहे गाठ. कोण सोडणार हे मात्र अजूनही शंका आहे. फलंदाजी करणारा संघ की गोलंदाजी करणारा संघ. बघूया पुन्हा एकदा या चेंडूवरती अजूनही जोपर्यंत चेंडू पूर्ण होत नाही तोपर्यंत सामन्याचं समीकरण पूर्णपणे क्लिअर होणार नाही. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचाच्या बाजूने आणि आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा चेंडू चाललाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलंय तोपर्यंत एकच जवळजवळ 1 ते परंतु या ठिकाणी सामना विजय संपादन केलाय सामना तुळशी संघानं.